विषय येतो त्यांचा झाला नारायण. भगवान परमात्मा विषयत महाराज. त्याच्यामुळं आपलं महाराज आपलं कसं उदाहरण सांगतो ते थोडं यंग म्हणजे काही नाही संसारात कसं. परतूरला एक जण बस स्टँडवर गेला. बस स्टँडवर गेला ना अशी एसटीची वाट बघत बसला. त्याला एक अशी लांब अशी कोपऱ्यामध्ये एक सुंदर देखणी मुलगी दिसली महाराज. मुलगी दिसली ना तिच्या जवळ गेला ह्यो. जवळ गेला तिला आवाज जाईन अशा आवाजात म्हणला हा चंद्राचा तुकडा दिवसा कसा बाहेर निघालाय म्हणला. ती पोरगी बी लय निबरडक होती महाराज बरं का श्रीनिवास महाराज लय निबरडक. ती म्हणली मी बी तेच म्हणते गोबडे रातच्याला बाहेर निघायचे दिसात कसे बाहेर निघाले. आपलं कशासाठी सांगितले आपल्याला आतलं गोड लागत आहे महाराज. पण भक्तांचं तसं नाही महाराज. विषय येतो त्यांचा झाला नारायण महाराज. कितीतरी प्रमाणात आता मी काही जास्त घेत नाही महाराज. आवडलं तरी देवाचं आवडे हे रूप गुण आपल्याला आपण नाही. आता इकडे बघा तुम्ही इथं बघा फक्त तुम्ही लक्ष द्या महाराज बरं का. तुम्ही आता उद्याच्याला कधीच बघा. आता बघा कितीतरी माणसं जिथं ज्याने काळे केस केली बघा तुम्ही काळं पांढरं केले. कितीतरी माणसं तुम्हाला सापडतील बघा केले का नाही. काळं पांढरं केले कशासाठी कोण आपण का देव विषयच नाही महाराज. काय तुम्ही तर नाही केलं नाही तर व्हायचं परत टावर खालीच रेंज नाही अवघड सगळं. म्हणजे कशासाठी म्हणलं महाराज हे जे आहे का तुम्ही बघा म्हणजे कशा विषय माझा लक्षात येतो का कशासाठी करतो काळं पांढरं. अहो आपण आपले गोड दिसावं म्हणूनच बरोबर आहे का नाही. आपण स्वतःला गोड वाटाव म्हणून काय करतो आपण हे सगळे कुठं नाही करतो. मग नाही 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 विठ्ठल हे तर वाईट वाटायचं कारणच नाही महाराज. विषय येतो त्यांचा झाला नारायण महाराज. त्याच्यामुळे हे काय बघितलं महाराज. आपण भक्तांचं तसं नाही किती प्रमाणात महाराज. बरं अजून समजा बोललं तरी देवासाठी बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. बोललं तरी देवाविषयी बोलण्याची नाही काय दुसरा विषयच नको म्हणले. तुकोबर आहे म्हणले नाही 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 मला घेणं देणंच नाही म्हणले. देवाविषयी नाही जमतच नाही म्हणले दुसरं. आपलं आपलं आहे का अनंत वाचाळ मोकार गप्पा काही घेणं देणं नाही महाराज. वैकुंठवासी वडील उदाहरण सांगायचे महाराज बरं का. उगा आठवण म्हणून सांगतो. म्हणजे आपलं कसं आहे फुकटची सांगे लोकांच्या गोष्टी राम जग जेठी नाही वाचे. आपण इकडच्या तिकडच्या टवाळक्या ह्याचे उकांडे उकर त्याचे उकर घेण्या देण्याचं आयुष्य बरबाद झालं आपलं. पण आपण देवाचं नाव घेत नाहीत महाराज. फुकटाची सांगे लोकांच्या गोष्टी लोकांच्या गोष्टी सांगायच्या. सासरान जावई रोडच्या कडीनं चालली. रोडच्या कडीनं जाताना 2 एकर अशी ज्वारी होती लय भारी आली ती महाराज. सासरी जावई बापू म्हणले जावई बापू हा हा काय ज्वारी आली लयच मशागत केली गाड्या म्हणले शेतकऱ्यांनी खरंच म्हणले जीव बी असून लयच भारी म्हणले 20 पोते माल होतो म्हणले त्याला. जावई म्हणला मामा तुम्ही इतक्या वर्ष झालं शेती करतात आणि काय अकल आहे म्हणला तुम्हाला. ती ज्वारी बघा ना कसली भारी आली म्हणला 30 पोते होईन म्हणला. तुम्ही 20च म्हणतात तुम्ही म्हणला माझं आयुष्य गेले तुम्हाला काय कळत आहे म्हणले ह्याच्यातलं 20 पोत्याच्या वर होत नाही म्हणले. आता काय घेणं का जे नाही ज्वारी कुणाची काय शेत कुणाचे काहीच माहित नाही. लागले भांडणं महाराज. इतके भांडणं विकोपाला गेले त्या जावायला असला राग आला महाराज. त्याने उचलला सासरा खाली बसला त्याच्या छातीवर. म्हणला काय म्हणणं सांगा 30 पोत्याला कणभर सुद्धा कमी होत नाही. सासरा बिले निबर तो मला जावाय बापू मा जीव जरी घेतला तरी 20च्या वरी होत नाही. काहीच घेण देणार नाही. ती त्याची पोरगी होती तिचं नाव होतं वसू. ती आली बिचारी अडचणीत. आता एकीकडून बाप एकीकडून नवरा. शेवटी बापालाच म्हणली अहो दादा मला ना म्हणली 30 पोते. ती पाठ बघा म्हणली तुमची घासू घासू सगळी लाल झाली मला म्हणली. तिचा बाप म्हणला वसू मै पाठ किती बी घासू म्हणला पण 10 आगाव पोत्याची कळ कशी सुचू म्हणला. आज तुला काय द्यायचंय का घ्यायचंय काय घेणं ते नाही का. फुकटची सांगे लोकांच्या गोष्टी राम जग जेठी नाही वाचे विठाला. किती माणसाच्या जीवनात टाइमपास असावं महाराज. इकडच्या तिकडच्या गप्पा पण देवाचं नाव घेणार नाहीत. एक जणाचा इथं रेल्वे स्टेशन कोणतं जवळ परतूरला गेला. तिकडे दिल्लीला जायचं म्हणून गेला महाराज. रेल्वे बघितली म्हणजे फुकटची म्हणजे इकडच्या तिकडच्या गप्पा पण देवाचं नाव घेणार नाही. ह्याच्यासाठी उदाहरण सांगतो आपलं त्यांचं. महाराज गेल्यानंतर मग सचखंड येते की तर नाही हां सचखंड एक्सप्रेस गेला महाराज. सचखंड पैसे गेला मग ते बरोबर आली रेल्वे आली की त्याचा काय बुगी नंबर डबा नंबर होता त्या डब्यामध्ये यांगला महाराज. यांगला की लगेच तिथं सीटा पैसे गेला. जागा होती शिल्लक महाराज मोकळीच होती. गेला की लगेच ती आपली बॅग बी काय होती ती सीट खाली घातली बसला तिथं. समोर एक जण बसलेलं त्याला म्हणला जय हरी म्हणले कुठलेत
मग त्याला वाटलं आता तिकडे पंजाब तिकडे कुठं, मला मी महाराष्ट्रातलं ते म्हणलं बरं झालं म्हणला आपला माणूस भेटला प्रवासाला, दिल्लीला लांबचा प्रवास आहे म्हणले. बरं झालं म्हणले. आणि तुम्ही म्हणले मी बी महाराष्ट्रातलं ते म्हणले. महाराष्ट्रात जिल्हा कोणता म्हणले तुमचा? जालना जिल्ह्याचे म्हणले. आता तर लयच बरं झालं म्हणले. काय जिल्ह्यातला माणूस भेटला म्हणजे काय विषयच नाही म्हणले. आणि म्हणले तालुका कोणता म्हणले परतूर. काय बोलता राव म्हणले, हे तर अजून सोन्यान पिवळं झालं. माझा बी परतूर तालुकाच आहे म्हणले. गाव स्वयंजना. तो म्हणला अरे इतका योग योग, मी बी स्वयंजानाच आहे म्हणले. म्हणले स्वयंजानामध्ये कुठं म्हणले परमार्थ आश्रमाच्या शेजार राहतो. मी बी तिथंच राहतोय. मला या दोघांचं बोलणं तिसरं ऐकत होतं. मला मूर्ख समजेल का म्हणलं आम्हाला ऐकणार. मला राज्य एक, जिल्हा एक, तालुका एक, गाव एक, घर एक सांगायला लागला. त्या दोघातला एक जण म्हणला मामा ते आम्ही आमचं काय म्हणला, आम्ही दोघं सख्खे भाऊ भाऊ म्हणला. प्रवास आहे लांबचा, दिल्लीला जायचे, काहीतरी विषय पाहिजे बोलायला म्हणून चर्चा चालली म्हणला. अडचणाला देवाचं नाव घे की त्याच्यापेक्षा विठ्ठल. महाराज म्हणजे आपला विषय देव नाही महाराज. इकडचे तिकडच्या गप्पा, पण भक्तांचं संतांचं तसं नाही महाराज. भगवंता विषय महाराज. विठ्ठल विषय येतो त्यांचा. ह्याचं कारण वाईट वाटायचं कारण नाही महाराज. बघा तुम्ही आता भरपूर, आता ते जाऊ दे वेळेत आपल्याला संपवायचे, त्याच्यामुळे मी काही जास्त इकडे जात नाही. विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. काही माणसं म्हणले महाराज तुम्ही सुरुवातीला जरा गोड वाटलं म्हणले आम्हाला, त्यांचा विषय नारायण झाला. बरं आहे म्हणले, आम्हाला काही अडचण नाही म्हणले. अहो पण पुढचं तुम्ही कसं काय म्हणले काय नावडे जनधन माता पिता. अहो माता पिता नावडे. अहो शास्त्र संत काय महाराज, वेद काय सांगतो, मातृदेव भव पितृदेव. अहो वेदाने सांगितलंय, संतांनी सांगितलं, तुम्ही म्हणतात ना आवडे. बरं जाऊ द्या म्हणले, नका का कळा ना म्हणले तुम्हाला यांचं तुकोबराय यांचं नका का कळा ना, पण तुमच्या महाराज मंडळीचे तरी ऐका म्हणले. अहो कोणी 2 तास बापावर बोलते, 2 तास माईवर बोलते, त्या बिचाऱ्यांचे तरी ऐका म्हणले. असं कसं काय तुम्ही म्हणायची हिंमत केली म्हणले. नावडे जनधन माता पिता. तर याची संगती 2 प्रकारे लावता येते. उत्तर तुकोबरायने दिलं. कशी? एक तर त्या भगवत भक्ताचा संतांचा विषय भगवान परमात्मा एवढा होतो, केवढा होतो, एवढा विषय देव होतो महाराज. त्याच्यासाठी आई वडील हे आई वडील उपाधीनं न राहता ते भगवंत स्वरूप होतात महाराज. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ किंवा माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत सखा, सगळं काही जे आहे तो भगवान परमात्मा होतो. म्हणजे आई वडील स्वरूपाने ना आवडे, ते कशा रूपाने आवडे, भगवंत स्वरूपाने आवडे महाराज. एक तर हे उत्तर. आणि दुसरी याची संगती अशी महाराज, कैकई सारखा बाप आणि हिरण्यकशिपू सारखी माय हे असे असून सुद्धा काही कामाचे का? काय झालं, चुकलं मग काय बोलणं? कैकई सारखा बाप आणि हिरण्यकशिपू सारखी माय असून सुद्धा काही कामाचे का? उलट झालं भाई. ते ऐकतात का कसं ते बघू तुम्ही. हो 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 नाही तर खरे खरे तुम्ही म्हणतात ते खरे. तसं चालू काय म्हणला, कैकई सारखी आई आणि हिरण्यकशिपू सारखे वडील हे परमार्थ मार्गामध्ये जर आडवे येणारे असतील, हे असून सुद्धा अशा स्वरूपाचे जे आहेत नावडे जनधन माता पिता. ठीक आहे, माता पित्याचा विषय संपला. पण धनाचा बी जाऊ द्या म्हणले. पण जन म्हणजे कोण? सोयरे धारे पाहुणे बिवणे हे महाराज. आयुष्यात ह्यांच्या गरजेशिवाय एक कामच होत नाही महाराज. कोणतं? शेवटचं कार्य उचलायला माणसाला कोण पाहिजे? सोयरे धारे पाहुणे बिवणे पाहिजेत ना महाराज. बरं सोयरे धारे म्हणले असं काय चांगला आम्हाला म्हणतो काय नावडे आम्ही आवडत नाही तो म्हणले. बरोबर बघू म्हणले तुझ्या जीवनामध्ये संकट आणि शेवटचं तुझं कार्य कोण करतो ते म्हणले. बघूच म्हणले तुझ्या निर्माणाच्या वेळेस कोण काय करते म्हणले. अभंगाचे 3रे चरण.
ईशयत अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. महाराज त्याच्या जीवनामध्ये सगळं जे काय आहे कोण करते? स्वतः भगवान परमात्मा करतात महाराज. ही भगवंताने सुद्धा प्रतिज्ञा केलेली महाराज. आता म्हणू का नको होई तुमच्या समोर लय मला वाटलं होतं आता काय मी किती चालायचं ते तुम्हाला दाखिलं असतं, घासाच काम करीना गेलाय. पण आता काय करता, भगवंताने सुद्धा गीतेमध्ये प्रतिज्ञा केली महाराज. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वाहम्य. महाराज स्वतः भगवंताने प्रतिज्ञा केली, अनन्य होऊन जो माझं चिंतन करतो त्याचं योग आणि क्षेम कोण मी स्वतः करतो. मी स्वतः हा कोण? भगवान परमात्मा म्हणले महाराज. 2 मिनिटांमध्ये इथं महत्वाचा विषय मला सांगायचा, मी पुढे चलतो महाराज. भगवंताने स्वतः प्रतिज्ञा केली. आता इथं तुकोबराय म्हणले, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. अजून एक प्रमाण नाथ बाबाचं सांगतो, आवडीने भावे हरिनाम घ्यायचे तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोण. सगळा अभंग बघा महाराज, सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकललेलं ऐचं नाही. मला एक गोष्ट सांगा, आता प्रत्येक संतांची तुम्हाला प्रमाण अशी बघायला भेटतील की भगवंताचं त्याला शरण गेल्यानंतर सगळं त्याचं मागचं पुढचं कोण करतो? स्वतः भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, सगळ्या संतांनी सांगितलंय. तरी सुद्धा आहे का साक्षात्कार आपल्याला? इकडे इकडे आहे का साक्षात्कार? तुम्ही झोपले का जागीत? नेमकं आहे का साक्षात्कार? आहे का नाही? का? विश्वासाची कमी महाराज. सगळं आहे सांगितलेलं आहे पण विश्वासाची कमी महाराज. बरोबर आहे का नाही? विश्वासच नाही. आणि आपलं नेमकं उलट काम आहे. मी पहिल्यापासून सांगतो महाराज, आपलं उलट काम आहे. जिथं विश्वास पाहिजे तिथं नाही महाराज. व्यवहारामध्ये तुम्ही बघा, पावला पावलावर विश्वास आहे आपला, पावला पावलावर. पण परमार्थामध्ये नेमका विश्वासाची गरज आणि तिथं विश्वास नाही. हे सगळं विश्वासावर आहे महाराज. विश्वास कसा? विश्वास उदाहरण सांगतो पुढे चलतो. किती विश्वास परमार्थामध्ये या गोष्टींवर पाहिजे. मला एक गोष्ट सांगा, व्यवहारात बघा तुम्ही पावला पावलावर विश्वास आहे महाराज. कधी तुमच्या लक्षात आलं असेल किंवा नसेल, सांगण्याचं काम करतो. बघा तुम्ही महाराज, दाढी आपली वाढली समजा, काय करतो आपण? करतो कुठं करतो? आपल्या नावेदादाकडे जातो, त्यांच्याकडे जातो. काय करतो? दाढी करतो. कसं करतो? तिथं खुर्चीवर जाऊन बसायचं, डोळे झाकायचे, चांगली करा बघा. ते काय करतात? दाढी करतात. कशाने करतात? वस्त्यानं करतात. मला एक गोष्ट उग सहज कधी कल्पना करून बघा, नुसतं मनात आणा. मला एक गोष्ट सांगा, वस्तारा कसा फिरीत येत? ते तिथं कसा फिरीत येत? असा असा फिरीत येत ना, बरोबर आहे का नाही? असा उभा. मला एक गोष्ट सांगा, असा आडवा फिरीला तर विनोदाचा भाग नाही. विचार करा ना तुम्ही, आडवा फिरीला तर उग मनात कधी कल्पना आली का? उगा असं सोड नॉर्मल फक्त केलं, आलंय का कधी डोक्यात? नाही आलं. का नाही आलं? विश्वास आपला माणूस आहे, असं करणार नाही. इतका विश्वास परमार्थामध्ये पाहिजे महाराज. विठ्ठल इतका विश्वास पाहिजे भगवंतावर, ह्या सगळ्या वचनांवर, संतांच्या शास्त्रावर, वेदांवर. तेव्हा कुठंतरी आपल्याला ते फळ भेटतं महाराज. आणि आपलं नेमकं उलटे महाराज. मग विषय निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही साकडे पडून दे. सगळ्या संतांचं जीवनचरित्र तुम्ही पहा महाराज. सगळ्या संतांचं जे सगळी जी संकट आहेत त्यांच्या जीवनामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाही ती कामं भगवान परमात्म्याने स्वतः केली महाराज. अनेक भिन्न भिन्न रूपामध्ये येऊन त्यांनी काय केली? स्वतः ती सगळी कामं केली, त्यांचं संकट निवारण केलं महाराज. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. शेवटचं लक्षण शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सारे, तुका म्हणे कर्म व्हावे सारे, तुका म्हणे सत्य कर्म भावे सारे,
तुका म्हणे कर्म व्हावेचा हो तुका कर्म व्हावेचा तुका म्हणे कर्म तुका म्हणे कर्म व्हावेचा तुका म्हणे नांदलिया भय नरकाले घातलिया भय नरकाले विषय तुझा झाला नारायण विषय तुझा झाला नारायण विषय तुझा झाला नारायण विषय तुझा झाला शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला शेवटचं भक्तांचं संतांचं रक्षण सांगतात. महाराज तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य घातलिया भय नरका जाणे. इकडे लक्ष द्या, 2 मिनिटांमध्ये मी सेवेला पूर्ण विराम देतो. काय इथं जे आहे महाराज, याचा अर्थ आपण या चरणाचा जो आहे तो उलटा घेतो महाराज. कसा, तुम्ही जर सत्य कर्माला सहाय्य झाले नाही तर तुम्हाला काय व्हावं लागेल महाराज, नरकात जावं असं म्हणतात. पण अशी ह्याची संगती लागत नाही महाराज. ज्या गोष्टीची सुरुवात तुकोबरायांनी केली शेवट त्यातच करावं लागतं, बरोबर आहे का नाही. जिथून सुरुवात केली त्याचाच शेवट. सगळे वारी लक्षणं सांगते तर खाली उपदेश करणं हे शक्य नाही. त्याच्यामुळं काय, हे सुद्धा जे चरण आहे हे सुद्धा संतांचं भक्तांचं लक्षणच आहे महाराज. फक्त याचा अर्थ असा ना घ्यायचा, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य आणि घातलिया भय नरका जाणे. इकडे लक्ष द्या महाराज. म्हणजे कुणाला म्हणायचं, फक्त घातलिया भय नरका जाणे तरी सुद्धा तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे. कळला का विषय. म्हणजे नरकाची भीती घातली तरी सुद्धा जे आपलं सत्य कर्म सोडत नाहीत त्यांना काय म्हणायचं, भक्त म्हणायचं. सरळ सरळ गणित आहे. सगळ्या मोठमोठ्या ज्येष्ठ महाराज मंडळींच्या, आमचे आदरणीय गणेशानंदजी महाराजांसारखे जे भागवताचार्य आहेत, भागवतामध्ये इकडून तिकडून तुम्ही हे उदाहरण ऐकलं असेल, ते उदाहरण तुम्हाला सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. महाराज आपल्याला गरज आहे म्हणून तर सांगायचे. एकदा काय झालं, मी सांगतोय कशासाठी, तुका म्हणे सत्य, तुम्ही वाचितात होय तरी म्हणलं मगापासून कामून मान हलवा लागले काय, मला कळलंच नाही ते कपड्यामुळं. म्हणजे कन्फ्युजन. महाराजांचे सुद्धा आपले गावचे आहेत ना, कुणाचे गावाचे. मग पहिल्यापासून तुम्हालाही धन्यवाद कोटी कोटी. तुम्ही सेवा करायला उभं राहिले. काय चाललं होतं आपलं, शेवटचं सांगतो महाराज. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सायन घातलिया भय नरका जाणे. एकदा काय झालं, भगवान परमात्म्याचं वैकुंठामध्ये डोकं दुखायला लागलं. ऐकलेली कथा बघा, आपल्याला गरज आहे म्हणून सांगायची. डोक्याला हात लावून बसले देव भगवान परमात्मा. नारद जे आले भजन करीत महाराज, नारायण नारायण भज मन नारायण 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 करीत म्हणत आले भजन करीत. आले देव असे परेशान, चेहऱ्यावर बघितलं की कळलं देवाला काहीतरी त्रास झाला गाडे. म्हणले देवा जय हरी, जय हरी. नारद म्हणले काय झालं, म्हणले देवा लय तुम्ही चेहऱ्यावर जरा तुमच्या दुःख दिसायला, त्रास दिसायला. हो ना म्हणले नारदजी, अहो डोकंच लय दुखायला लागले. म्हणले पार परेशान झालो, म्हणले लय त्रास व्हायला, अति त्रास होतोय म्हणले मला. म्हणले मग, म्हणले नारदजी म्हणले देवा मी काय करू शकतो का तुमचं त्रास कमी करण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी, राधेश्याम बाबा. मग ते म्हणले हो. म्हणले तुम्ही एक काम करा, म्हणले तुम्ही भूलोकामध्ये जा, खाली जा आणि माझ्या भक्तांच्या
चरणाची रज घेऊन या म्हणले, माती घेऊन या माझ्या डोक्याला लावायला, म्हणजे बरं वाटेल म्हणले. मग म्हणले चालतंय, काही अडचण नाही. आले नारदजी खाली महाराज. खाली आल्यानंतर हे मोठमोठाली 10,000 वर्षाचे जे महाराज ऋषी मुनीत महाराज त्यांच्याकडे गेले. म्हणले जय हरी म्हणले, जय हरी. म्हणले बोला नारदजी, काय काम काढलं? काही नाही म्हणले, वैकुंठातून आलोय म्हणले, तुमच्या चरणाची रज माती पाहिजे म्हणले भगवंताच्या डोक्याला लावायला, भगवंताने सांगितले. ना त्यांना वाटलं काय त्याचं विचारायचं काय. म्हणले नारद याव घेऊन जा, काही अडचण नाही. नारदजी म्हणले थांबा, पहिलं सगळं ऐका मग निर्णय द्या. म्हणले सांगा ना, तुमच्या चरणाची रज जर देवाच्या डोक्याला लावली तर तुम्हाला नरकात जावं लागेल म्हणले. म्हणजे त्या ऋषी मुनीने विचार केला, म्हणजे आहे का नाही, म्हणजे एक तर रज माती द्यायची द्या आणि वरून नरकात बी द्या, काही गरज नाही म्हणले. देवा नारद आम्हाला नाही द्यायची म्हणल्या, कॅन्सल केलं. तेच नारदजी कुठे गेले? वृंदावनामध्ये गेले महाराज, गोपिकांकडे गेले, गवळणींकडे गेले. म्हणजे गवळणी हो, तुमच्या चरणाची रज माती पाहिजे म्हणले देवाच्या डोक्याला लावायला. म्हणजे घेऊन जा म्हणले नारदजी, काही अडचण नाही. ते म्हणले पहिलं पूर्ण ऐका मग निर्णय द्या. म्हणले सांगा ना, तुमच्या चरणाची रज जर देवाच्या डोक्याला लावली तर तुम्हाला नरकात जावं लागेल. महाराज गोड असं उत्तर त्या गवळणींना दिलं. गवळणी म्हणल्या हो नारदजी, आम्ही 1000 नरकात गेलो तरी चालेल, पण भगवान परमात्म्याचं डोकं राहिलं पाहिजे. याला काय म्हणतात? तुका म्हणे सत्य कर्मा सायन घातली भय नरका जाणे. किंवा विठ्ठल विठ्ठल भागवतामध्ये बळीराजाची जी जो प्रसंग आहे तो सुद्धा याच्यामध्ये हे प्रमाण तिथं लागू होतं महाराज, की घातलिया भय नरका जाणे, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. महाराज झालेली सेवा संत गजानन बाबांच्या चरणी अर्पण करून, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. पुनश्च एकदा आज काय महाराज घासा म्हणजे काय झाले मला काही कळनाच गेलं. म्हणजे कसला काय सगळी इतकी झाली, म्हणजे कशाची जास्त थोडं जरा परिचन झालो, नाही एवढं नसतं होत कधी. त्याच्यामुळे माफी असावी थोडं. इतके सगळे मोठमोठे माणसं आहेत महाराज. आता मला वाटलं होतं गणेशानंद महाराजांना, त्यांनाच लय वाटते माझा लय आवाज भारी, मी बी दाखवतो काय ठरून आलो तुम्ही असे महाराज. त्याच्यामुळं ठरलेलं कधी होत नाही महाराज. देव कुठं पचका करीन काय काही सांगता येत नाही. झाला काय करता. मी आज म्हणलं महाराजांना दाखवायचंच म्हणलं मी किती चालीत आणि किती काय ते, पण सगळं घोटाळा झाला. त्याच्यामुळं असं कधी मनात आणि जाऊन महाराज विनोदाने म्हणलं मी, तसं नाही महाराज. लय वातावरण इतकं खरंच महाराज श्रीनिवास महाराज इतकं सुंदर वातावरण आहे ना, खरंच महाराज कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला आणि परिसरातील मंडळींना सुद्धा. इतकं तुम्ही हे जे वैभव उभा केले सगळ्यांचं आहे योगदान, सगळ्या मंडळींचं योगदान आहे महाराज. आणि महाराज जे आहेत सुद्धा तेवढे तुमचं नेतृत्व सुद्धा तेवढं स्ट्रॉंग आहे महाराज. तसं आहे महाराज. हे परिसरातले तुमचे रत्न आहेत महाराज, आपल्या जिल्ह्याचे भूषण आहेत महाराज. त्यांना जेवढं तुम्हाला काही सहकार्य करता येईल, जे तनमन धनाने जे काही करता येईल ते तुम्ही मोकळ्या अंतकरणाने करा, करत आहातच. हे वास्तविक जे मला दिसतंय यावरून कळतंय की तुमचं सहकार्य 100% श्रीनिवास महाराजांना आहे. तरी सुद्धा अजून सुद्धा महाराज जेवढं काही करता येईल. आणि एक विनंती, अजून एक प्रसंग सांगतो, 1-2 मिनिटामध्ये मी पूर्ण विराम देतो. महाराज मोकळं जगून घ्या, जेवढं आहे का तेवढं मोकळं जगून घ्या. सध्याचा जो काळ आहे ना तो लय नियोजन, मी 50 वर्षांनी 10 वर्षांनी हे काळ नाही राहिला आता तो, की मी मला ते कामाला येईन तसलं. ते तुमचं जुनं होतं ते नियोजन, पण आता राहत नाही महाराज. यावं इतकं अवघड झाले, एक दिवस जात नाही मोबाईल मधला माणूस अटॅकने मेला नाही असा संबंधातला माणूस महाराज. वास्तविक घडलेलं उदाहरण सांगतो 2 मिनिटांमध्ये महाराज. आमच्या तिथं देवडी म्हणून गाव आहे आपल्या आश्रमाच्या जवळ महाराज. तिथं एक मुख्याध्यापक होते महाराज, तुम्ही चौकशी करा. मुख्याध्यापक होते, आयुष्य सगळं त्यांचं, आणि कर्मठ होते महाराज, कर्मनिष्ठ होते महाराज. पूर्ण शिकवणं एक शिकवणं, पूर्ण आयुष्य त्यांनी त्या शिकवण्यामध्ये विद्यार्थी घडवण्यामध्ये घातलं महाराज. आणि आयुष्य घातलं. शेवट त्यांचं आत्ता 1-2-3 महिन्यातली घटना आहे महाराज. त्यांनी शेवटचं जे त्यांचा निरोप समारंभ होता महाराज, भाषण, सगळी ही विद्यार्थी मंडळी सगळी परिसरातली आमची जी चांगली प्रतिष्ठित माणसं सगळी त्यांच्या निरोप समारंभाला महाराज. आणि शेवटचं त्यांचं भाषण शब्द पेपरला होतं आपल्या 3 किलोमीटर आश्रमाजवळ महाराज. त्यांचे शेवटचे शब्द ते म्हणले, पूर्ण आयुष्य मी माझं विद्यार्थी घडवण्यामध्ये घातलं आणि अंतःकरणात मधले लहानपणापासून मला परमार्थाची आवड होती, पण मला त्याच्यासाठी वेळ देता आला नाही म्हणले. कारण माझं ते बरोबर आहे ना, त्यांचं जे कार्य ते होतं महाराज. त्यांनी आयुष्यभर शेवटच्या दिवशी म्हणले, आता इथून पुढं म्हणले मी उद्यापासून माझे 2 स्वप्न आहेत म्हणले. एक तर मला परमार्थ करायचा आहे म्हणले, फिरायचे म्हणले, देवदर्शन हे ते परमार्थ करायचं. आणि दुसरं म्हणजे मी गावाकडे जाऊन शेती करणार म्हणले, शेती मला करायची म्हणले. आणि सगळं माझं आयुष्य तिथं निवांत घालवणार म्हणले. म्हणलं आता ते शेवटच्या निरोप समारंभामध्ये आदल्या दिवशी बोलले. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता त्या माणसाचा जीव गेला महाराज. काय ठरलेलं, कुठं घेऊन जाता तुम्ही, कुठं घेऊन जाता?
असं करीन आणि तसं करीन. त्याच्यामुळं कुणाचा राग द्वेष ठेवू नका महाराज. उगत मनामध्ये काही माणसं लत नाही बरं असतील महाराज, म्हातारी झाली तरी सुधरत नाहीत. नाही नाही फालाने मला असं म्हणला होता, त्याचं थोबाड सुद्धा बघणार नाही, नको दुकानावर जाय तसं काय, तसं नाही महाराज. त्याच्यामुळं कसं आहे तोपर्यंत गोडीनं प्रेमाने राहा महाराज. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता श्रीमद भागवत कथा तर तुम्ही ऐकतच आहात, तुमचं सहकार्य आहे. फक्त सध्याचं काळ नामस्मरण महाराज, जेवढं होईल जेवढं आपल्याला करता येईल, हे जेवढं पदरात पाडून घेता येईल तेवढं पाडून घ्या महाराज. हे कमीच आहे, किती पाडून घ्या, सगळं कमी महाराज. जेवढं नामस्मरण करता येईल सगळ्यात कलियुगामध्ये प्रमाण मी म्हणलं ना, आपल्याला सगळ्याला पाठ आहेत प्रमाण पार सगळं पाठ आहे, पण आपण आचरणात आणत नाही. त्याच्यामुळं काय विश्वास भगवंतावर ठेवून त्या भगवंताची शरणागती घेऊन जेवढं होईल कामामध्ये काम काही मनाराम करता करता भगवंताचं नामस्मरण करा, मोकळं आयुष्य जगा. आणि असं तुमचं सहकार्य आमच्या पूजनीय आदरणीय आमच्या श्रीनिवासजी महाराजांना राहू द्या. पुनश्च एकदा आमचे आदरणीय पूजनीय आमचे भागवताचार्य गणेशानंदजी महाराज, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर आज गणेशजी लईच मोठी झाली होतो. त्याचबरोबर गंगोत्री या ठिकाणी जे राहून सध्या म्हणजे साधनारत जे आहेत महाराज, ज्यांचं अध्ययन पूर्ण झाले पण 20 वर्ष झालं तिकडं साधना करत आहेत. गंगोत्री बरं का, गंगोत्री म्हणजे कुठं, चीनची बॉर्डर ऋषिकेश पासून वरी त्या ठिकाणी ज्यांची साधना चालू आहे असे असणारे पूजनीय आमचे गणेशदासजी महाराज, त्यांची विशेषत्वानं उपस्थिती आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ गुरुबंधू असणारे आमचे, आपल्याच परिसराचं वैभव असणारे आदरणीय पूजनीय आमचे राधेश्याम बाबा, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. ते मोठं अंतकरण करून आज इथं आले छोट्या गुरुबंधूचं कीर्तन ऐकण्यासाठी, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद.